इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 9 सूट व कमिशन सराव संच 9.2 व्हिडिओ निर्मिती श्री अशोक जाधव सर माध्यमिक आश्रमशाळा वाकरी तालुका पंढरपूर। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। सूट व कमिशन, डिस्काउंट अँड कमिशन। कमिशन कशाला म्हणतात? कमिशन वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वतः विकणे शक्य नसते तेव्हा ती कंपनी काही व्यक्तीवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवते। उदाहरणार्थ पुस्तके, कापड, साबण इत्यादी। या सेवेबद्दल त्या व्यक्तीस काही मोबदला दिला जातो, त्यास कमिशन असे म्हणतात। असे काम करणाऱ्या व्यक्तीस कमिशन एजंट म्हणतात। दलाली, जमीन, भूखंड, घरे, गुरेढोरे यांच्या मालकांना वरील गोष्टींची विक्री करताना सहजासहजी ग्राहक मिळेलच असे नसते, त्यामुळे विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचं काम जी व्यक्ती करते तिला मध्यस्थ किंवा दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात। हे काम करण्यासाठी त्या व्यक्तीला जो मोबदला मिळतो त्यास दलाली म्हणतात। अडत, धान्य, भाजीपाला, फळे, फुले वगैरे शेतीमालाची विक्री ज्या मध्यस्थामार्फत होते त्या व्यक्तीस दलाल किंवा अडते असे म्हणतात। या कामाबद्दल मध्यस्थाला जे कमिशन मिळते त्यास दलाली किंवा अडत म्हणतात। रिबेट, खादी ग्रामोद्योग भांडार, हातमाग दुकान, हस्तकला वस्तू विक्री केंद्र, महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकांना सूट देतात। अशा वेळी दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई शासन करते। अशा योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला रिबेट म्हणतात। सूत्रे: कमिशन बरोबर एकूण किंमत गुणिले शेकडा कमिशन। दलाली बरोबर एकूण किंमत गुणिले शेकडा दलाली। अडत बरोबर एकूण किंमत गुणिले शेकडा अडत। रिबेट बरोबर एकूण किंमत गुणिले शेकडा रिबेट। विद्यार्थी मित्रांनो, कमिशन, दलाली, अडत आणि रिबेट साधारणपणे या सर्वांचा अर्थ एकच असतो आणि त्यामुळं सर्वांसाठी एकसारखी सूत्र असतील। कमिशन काढण्यासाठी एकूण किंमत, तर ही जी एकूण किंमत असते ती वस्तूची विक्री किंमत किंवा खरेदी किंमत यालाच आपण एकूण किंमत असं म्हणणार आहोत। आणि गुणिले कमिशन काढताना गुणिले शेकडा कमिशन करायचं, दलाली काढताना एकूण किंमत गुणिले शेकडा दलाली, त्यानंतर अडत काढताना एकूण किंमत गुणिले शेकडा अडत आणि रिबेट बरोबर एकूण किंमत गुणिले शेकडा रिबेट या पद्धतीनं सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे। सराव संच 9.2 प्रश्न पहिला, जॉनने एका प्रकाशकाची 4,500 रुपये किमतीची पुस्तके विकली, त्याबद्दल त्याला शेकडा 15 कमिशन मिळाले, तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती हे काढण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य संख्या द्या। पुस्तकाची विक्री किंमत बरोबर, ही जी पहिली रिकामी चौकट आहे, पुस्तकाची विक्री किंमत बरोबर, तर जॉननं किती किमतीची पुस्तकं विकली या ठिकाणी, तर 4,500 आणि म्हणून पहिली रिकामी जागा असेल 4,500। त्यानंतर त्याला शेकडा 15 कमिशन मिळाले। शेकडा 15 हे काय असेल तर कमिशनचा दर आणि म्हणून या ठिकाणी रिकामी चौकटील शेकडा 15। त्यानंतर मिळालेलं कमिशन काढायचं असेल तर आपलं सूत्र असं होतं की एकूण किंमत गुणिले शेकडा कमिशन। आता या ठिकाणी सुरुवातीला 2 चौकट दिलेत अंश आणि छेदाच्या, म्हणजेच शेकडा कमिशनचं हे असेल आणि गुणिले दुसरी चौकट म्हणजे एकूण किंमत असेल। तर कमिशनचा दर आहे शेकडा 15। शेकडा 15 म्हणजे 15 अंशाला आणि छेदाला 100, 15चे 100 म्हणजे शेकडा 15 आणि गुणिले एकूण किंमत म्हणजे 4,500। आता म्हणून कमिशन बरोबर ही जी चौकट येणार आहे इथली, त्या ठिकाणचं उत्तर कसं येईल तर हे 2 शून्य 100चे आणि 4,500चे 2 शून्य कॅन्सल झाले तर राहतात 15 आणि 45। 15 आणि 45 या दोन संख्याचा गुणाकार करून या ठिकाणची रिकामी चौकट येईल आणि ती आहे 675। या पद्धतीने आपल्याला रिकामी चौकटी भरता येतील। प्रश्न दुसरा,
रफिकने शेकडा 4 दलाली देऊन दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकली, तर दलाली काढा. रफिकला मिळणारी रक्कम काढा. पहा, दलाली काढण्याचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. फुलांची एकूण किंमत गुणिले शेकडा दलाली. तर फुलांची एकूण किंमत किती रुपयांची फुलं विकलेली आहे, तर 15,000 रुपये. आणि शेकडा 4 दलाली म्हणजे गुणिले शेकडा दलाली. फुलांची एकूण किंमत 15,000 गुणिले शेकडा दलाली. शेकडा म्हणजे 100 पैकी 4 म्हणजे 400. 100 घ्या. आता या ठिकाणी सूत्रामध्ये किमती भरल्यानंतर 15,000चे 2 शून्य आणि 100चे 2 शून्य पहिल्यांदा कॅन्सल करा. राहिलेलं उत्तर असेल की 150 गुणिले 4. आणि मग 150 गुणिले 4 यांचा गुणाकार जर आपण केला तर हा शून्य आधीच दिला. 15 आणि 4चा गुणाकार 15 चौक 60 म्हणजे 600 रुपये दलाली मिळाली या ठिकाणी. 600 रुपये. त्यानंतर रफिकला मिळणारी एकूण रक्कम जर काढायची असेल तर रफिकला मिळणारी रक्कम बरोबर फुलांची एकूण किंमत वजा दलाली. आता रफिकनं दलालामार्फत जर फुलं विकली असतील तर दलाली वजा करून मिळणारी रक्कम ही रफिकला मिळणारी रक्कम असते. आणि म्हणून फुलांची एकूण किंमत वजा दलाली इथं करायचे. फुलांची एकूण किंमत होती 15,000 वजा दलाली आहे 600 रुपये. आणि मग 15,000तून 600 रुपये वजा केले तर 14,400 रुपये ही रफिकला मिळणारी रक्कम असेल. प्रश्न दुसरा. एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला. त्याला 2% अडत द्यावी लागली, तर अडत्याला किती रक्कम मिळाली? अडत सूत्र वापरूया आपण पहिल्यांदा. अडत बरोबर एकूण किंमत गुणिले शेकडा अडत. मग आता एकूण किंमत आहे 9,200 गुणिले शेकडा अडत म्हणजे 2% आणि 2%चा अर्थ 200. 100. 9,200चे 2 शून्य आणि 100चे 2 शून्य कॅन्सल झाले तर तुमचं उत्तर असं असेल 92 गुणिले 2. 92 आणि 2चा गुणाकार केला तर तो 184 रुपये म्हणजे अडत मिळाली 184 रुपये. मग अडत्याला किती रुपये मिळाले, तर अडत्याला 184 रुपये मिळाले. प्रश्न चौथा पहा. खादी भांडारातून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केल्या. पहिली वस्तू पहा, 3 साड्या प्रत्येकी 560 रुपये. मधाच्या 6 बाटल्या प्रत्येकी 90 रुपये. या खरेदीवर शेकडा 12 प्रमाणे रिबेट मिळाले तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या? बघूया. पहिल्यांदा काय करूया आपण. उमाताईनं 3 साड्या घेतल्यात आणि त्या प्रत्येक साडीची किंमत आहे 560 रुपये. म्हणजे 3 साड्यांची एकूण किंमत आपल्याला किती झाली हे काढावं लागेल. 3 साड्यांची किंमत बरोबर साड्यांची संख्या 3 गुणिले 1 साडी 560 रुपयाची आहे आणि 3 गुणिले 560 यांचा गुणाकार केला तर 1,680 रुपये. म्हणजे 3 साड्यांची किंमत झाली 1,680 रुपये. त्यानंतर मधाच्या 6 बाटल्या घेतल्यात आणि एका बाटलीची किंमत आहे 90. म्हणजेच मधाच्या 6 बाटल्यांची किंमत काढायची असेल तर बाटल्यांची संख्या 6 गुणिले प्रत्येक बाटलीची किंमत 90. 6 आणि 90चा गुणाकार केला तर तो येईल 540 रुपये. म्हणजे 3 साड्यांची किंमत 1,680 रुपये. मधाच्या 6 बाटल्यांची किंमत आहे 540 रुपये. तर खरेदी केलेल्या वस्तूंची एकूण किंमत किती झाली, तर एकूण किंमत आहे 1,680 अधिक 540 म्हणजे 2,220 रुपये. आता रिबेट काढायचं असेल तर रिबेट काढण्यासाठी सूत्र तसंच आहे, एकूण किंमत गुणिले शेकडा रिबेट. आणि मग या सूत्रामध्ये किमती एकूण किंमत म्हणजेच खरेदी केलेल्या एकूण वस्तूंची किंमत आहे 2,220 रुपये गुणिले शेकडा रिबेट. तर रिबेट दिले तुम्हाला शेकडा 12 आणि म्हणून त्याची किंमत 12चे 100. या ठिकाणी 2 शून्य कॅन्सल होत नाहीत म्हणून आपण काय करतोय की 2,220 आणि 12 यांचा गुणाकार आपण अंशाला करूया. 2,220 गुणिले 12 आणि छेदाचे 100 जसेच तसे. आता या ठिकाणी 2,220 गुणिले 12 यांचा कच्चा गुणाकार जर आपण केला तर 2,220 गुणिले 12 यांचा गुणाकार येतो 26,640 आणि छेदाचे 100. 26,640 छेद 100. 100 भागणे म्हणजेच अंशाची संख्या जशीच तशी मांडून 2 शून्य असेल तर उजव्या बाजूला म्हणजे एकक दशक या साईडला 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा. वरची संख्या जशीच तशी 100चे 2 शून्य म्हणजे 2 अंक सोडून पॉईंट दिला. 266.40 रुपये हे आलं आपलं एकूण रिबेट. तर रिबेट वजा जाता किंमत काढायची असेल तर एकूण किंमत वजा रिबेट करूया.
एकूण किंमत होती आपली खरेदी केलेल्या वस्तूंची 2220 वजा रिबीटची किंमत आहे 266.40. यांची वजाबाकी आपण कच्च्या पद्धतीने अशी साईडला केली तर 220.00 वजा 266.40 पॉईंट खाली पॉईंट घेऊनच वजाबाकी करायची आणि त्याची किंमत येईल 1953.60 आणि म्हणून रिबेट वजा जाता किंमत आहे 1953.60 रुपये. म्हणजेच उमाताईंना या वस्तू 1953.60 रुपयास मिळाल्या. प्रश्न 5वा आहे. खालील दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटीत योग्य संख्या भरा. एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. दलालाने दोघीकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली तर 5 रिकाम्या चौकटी आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. 5 अंक दिलेत. तर एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर घेतले. आता दीपांजली यांनी जर घर घेतलं असेल तर त्यांना दलाली 2% द्यायचे आणि श्रीमती लीलाबेन यांच्याकडून घेतले म्हणजे लीलाबेन यांचं घर विकले तर त्यांनाही 2% दलाली द्यायचे. ज्यांनी घर घेतलेलं आहे त्यांना 7,50,000 रुपये प्लस 2% दलाली ज्यादा द्यावी लागेल आणि लीलाबेन यांनी घर विकलं म्हणून त्यांना मिळणारी रक्कम ही 7,50,000 मधून 2% दलाली वजा करून मिळेल. तर श्रीमती पहिला आकडा बघूया. श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी तर या ठिकाणी एकूण रक्कम घ्यायची आहे 7,50,000 गुणिले काय चौकट छेद चौकट म्हणजे हे शेकडा दलाली असेल 2% म्हणजे 2/100 करा. आता 100चे 2 शून्य आणि 7,50,000चे 2 शून्य कॅन्सल झाले तर इथं 7,500 म्हणजे 7,500 गुणिले 2 यांचा गुणाकार केला तर तो 15,000 रुपये दलाली. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं रिकामी चौकटी झाल्या. लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी टिंबटिंब रुपये दलाली दिली तर जेवढी दीपांजली यांनी दिली तेवढीच लीलाबेनला मिळणार आहे कारण रक्कम एकच आहे व्यवहाराची. आणि मग दीपांजली यांना किती दलाली द्यावी लागली तर 15,000 रुपये. म्हणजे लीलाबेन यांना सुद्धा घर विक्रीसाठी 15,000 रुपये दलाली द्यावी लागेल. म्हणून या ठिकाणची रिकामी चौकट 15,000. दलालास या व्यवहारात एकूण टिंबटिंब रुपये दलाली मिळाली. दीपांजली यांची 15,000 आणि लीलाबेन यांची 15,000. 15,000 आणि 15,000 एकूण 30,000 रुपये दलालास मिळेल. त्यानंतर श्रीमती दीपांजली यांना ते घर टिंबटिंब रुपयास मिळाले. आता दीपांजली यांनी घर विकत घेतले म्हणजे घराच्या व्यवहारासाठी 7,50,000 द्यावे लागतील आणि त्यावरचे दलालाचे 15,000 म्हणजे ह्या दोन्ही रकमांची बेरीज होईल 7,50,000 आणि 15,000 यांची बेरीज करून इथली संख्या मिळेल 7,65,000 रुपयास ते घर मिळणार आहे. आणि श्रीमती लीलाबेन यांना घर विकून किती मिळतील तर घराची किंमत होती 7,50,000 पण त्यातून 2% दलाली म्हणजे 15,000 रुपये त्यांना दलालाला द्यायचे आहेत. आणि म्हणून या ठिकाणची रिकामी चौकट म्हणजे श्रीमती लीलाबेन यांना घर विकून 7,50,000 मधून 15,000 वजा करून मिळणारी रक्कम म्हणजे 7,35,000 रुपये मिळाले.